दरम्यान चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मुनगंटीवार यांचं नाव जाहीर होताच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपनं दमदार उमेदवार दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। कार्यकर्त्यांनी गांधी चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली आणि जल्लोष साजरा केला, पेढे सुद्धा वाटले। या संदर्भात चंद्रपूरचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे, बघूया। भारतीय जनता पार्टीच्या वतीने चंद्रपूरचे जे पालकमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांना भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। ते तब्बल 33 वर्षांनंतर लोकसभेमध्ये आता पुन्हा एकदा रिंगणात आले। काय चित्र असेल आपण थेट नागरिकांकडूनच जाणून घेऊया। सुधीर भाऊ यांना काल लोकसभेचे तिकीट जाहीर झाले, काय मत आहे आपण? सुधीर भाऊ हे प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि आतापर्यंत चंद्रपूरच्या इतिहासात झालेले सगळे विक्रम मोडून काढतील। त्यांच्या महाराष्ट्रालाच गरज होती। दिल्लीमध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने पाठविण्यात येत आहे। महाराष्ट्रात असते तर फार चांगले झाले असते। आता विरोधी पक्षाचा उमेदवार अजून डिक्लेअर नाही झाला। येत्या 2-3 दिवसात विरोधी पक्ष कोण आपला एक ताकदवान उमेदवार उभा करतो त्यानंतर खरी चित्र जे स्पष्ट होईल, पण त्यानंतरच समजेल की कुणाची काय ताकद आहे। ज्या प्रकारे सुधीर भाऊ लोकनेता आहे, जे महाराष्ट्रात चांगलं काम करणारा आहे, त्याला हे भारतीय जनता पार्टीवाले लोकसभेचा उमेदवार बनवून मला वाटतं एक प्रकारे त्याची हत्याच करण्यात येत आहे, अशा प्रकारे माझा विचार आहे। काँग्रेसचाच इथून उमेदवार बाळूभाऊ धानोरकर निवडून आले होते आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इथे काँग्रेसचे पारंपरिक मते असल्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं एक वर्चस्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा उमेदवार डिक्लेअर व्हायचा आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये काँग्रेस हाच पक्ष मोठा राहील आणि निवडून येण्याचे काम करेल असं मला वाटतं। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।